कणकवली नगरपंचायत निवडणूक करता राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अभिद नाईक यांनी आज प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रसंगी जिल्हाभरातून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष युतीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी अभिद नाईक यांनी जाहीर केले। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्रीदेव महापुरुषाला नतमस्तक होत विजयासाठी साकडे घालण्यात आले। दर्शनातून आम्ही सर्व टीम कार्यरत होतो। त्या पद्धतीनेच लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळातही आमच्यावरती विश्वास दाखवून आमचे 17चे 17 नगरसेवक निवडून येतील व नगराध्यक्ष म्हणून समीर नानावडे निवडून येतील एवढंच आज सांगू इच्छितो। 17 नंबर वॉर्डामध्ये नाईक विरुद्ध नाईक अशी लढत होणार आहे। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख उभाटाचे सुशांत नाईक हे तुमचे विरोधक असतील, विरोधी उमेदवार असतील, काय सांगा? हे बघा, मी कुठल्याही निवडणुकीत राहू दे किंवा राजकारणात राहू दे, तुम्ही बघितलं असाल की विरोधक सुद्धा माझं नाव घेतात। कुठल्याही विरोधकांना आजपर्यंत मी तोडलेलं नाही आहे आणि वैभव नाईक हे तर आमचे जवळचे मित्र आहेत। त्याचबरोबर श्रीधर नाईकांचे चिरंजीव हे आमचे मित्रच आहेत। मी काय काम केलं किंवा समोरच्याने काय काम केलं हे लोक ज्ञात आहे आणि कणकवलीची जनता ही आपली सुज्ञ आहे, ती योग्य पद्धतीने न्याय देईल आणि आमची ग्रामदेवता स्वयंपूर्वनाथ आणि बाबांच्या आशीर्वादाने, भालचंद्रबाबांच्या आशीर्वादाने मी नक्कीच निवडून येईल हे तुम्हाला आज ठामपणे सांगतो। ही जागा ही पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीसाठी सोडलेली आहे। त्याचबरोबर वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा आमची बैठक झालेली आहे। त्या पद्धतीने तिथेही आम्ही युती करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी मला दिलेले आहेत। त्या पद्धतीने आम्ही सूचना तिकडे केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच आम्ही निवडणूक लढणार आहोत। आणि लोकांमध्ये आज महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे। फडणवीस साहेब असतील, आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, त्यांना वरच्या सत्तेत कुठल्याही प्रकारचा आमच्याकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं तळ कोकणातनं त्रास होणार नाही ह्याची दक्षता मी पूर्णपणे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे। तुम्हाला एक सांगतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात, सगळ्या पक्षात असतात की आम्ही आघाडी करणार नाही, युती करणार नाही, परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला प्रवाहाबरोबर जावं लागेल। त्या प्रवाहाबरोबर नाही गेलात तर आपण मागे राहणार, कारण की आपला पक्ष म्हणजे मोठा पक्ष फडणवीस साहेब भाजप आहे, 2 नंबरला शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि 3 नंबरला हे आमची राष्ट्रवादी हे मान्यच करावं लागेल। परंतु त्या सगळ्यांना प्रवाहात घेऊन तिन्ही पक्षांच्या लोकांना विश्वासात घेऊन जाण्याचं काम गेली 3 वर्ष मी करतो आहे। त्या पद्धतीनेच आता या निवडणुकीत दुर्दैवाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे मतप्रवाह असतात। त्या पद्धतीने आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही युती करा, योग्य नाही वाटली तिथे मैत्रीपूर्ण लढत करा। त्या पद्धतीचं वातावरण आम्ही खेडीमेळीने राहणार, परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व आम्ही एकत्र राहणार हे तुम्हाला आज ठासून सांगतो। आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।